नमस्कार मित्रांनो. तर मुंबईवरून घरी आल्यानंतर बरेच दिवस झाले व्लॉग नाही आला. त्याचे कारण एक वेगळंच होतं, कारण की आता नवीन वर्ष येत आहे. सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर नवीन वर्षामध्ये काहीतरी एक नवीन प्लॅन घेऊन येणार आहे. त्यासाठी काही दिवस आपण म्हणजे प्लॅन करत होतो आणि आज अचानक शेतावरती आलो आणि खूप छान भेटलं बघायला. तिथे पक्ष्याचं एक घरटं आहे आणि या ठिकाणी लिंबूचं झाड आहे. आमचं झाड साधारणतः 5-6 वर्षापूर्वी लावलेले लिंबूचं झाड आहे. तर त्याला लिंबू वगैरे खूप आलेले आहेत. हे बघा, हे लिंबू आहेत, इकडे पण लिंबू आहेत. पहा, खूप सारे लिंबू आहेत. आणि मित्रांनो, एक तुमच्यासाठी विशेष असं दाखवण्यासारखं म्हणजे या ठिकाणी एका पक्ष्याचा घरटा आहे. तर तो खूप छान आहे, तुम्हाला दाखवतो आता. आणि इकडे तर मित्रांनो, हा एका पक्ष्याचा घरटा आहे, बघू शकता तुम्ही. आपण हे बघा, तर हे पानांना त्यांनी खूप छान पद्धतीने शिवून घेतलेलं आहे, असं ते घरटं होतं. तर मित्रांनो, हे एकदम म्हणजे खालीच सारखं होतं, इकडे पूर्ण गवत होतं, त्याच्यामुळे ते तिथंच केलेलं आहे. आणि प्रत्येक पानाला एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने ते गवताने शिवून काढतात आणि त्याच्यामध्ये ते अंडी वगैरे घालतात आणि पिल्लांना जन्म देतात. आता त्याच्यामध्ये काहीच नाही. आणि अजून आमच्या वाडीमध्ये दाखवतो तुम्हाला, हा शेगवा आहे. शेगटाचं तुम्ही फुलं वगैरे पाहू शकता. आहे बघा, मित्रांनो, हे शेगटाचे फुलं आहेत. खूप साऱ्या शेंगा वगैरे लागतात त्याला. आणि विशेष करून तिकडे ते कोयला आहे, जे खूप घातक आहे. म्हणजे जर असे स्किनला लागलं ना, तुम्हाला दाखवतो या इकडं. तर मित्रांनो, याला आमच्याकडे कोयला म्हणतात. बऱ्याच ठिकाणी म्हणजे या वनस्पतीला किंवा या शेंगांना अलग अलग प्रकारची नावं आहेत, पण आमच्याकडे कोयला म्हणतात. आणि हे एवढं विषारी आहे किंवा हे जर स्किनला असं लागलं, टच झालं ना, तर प्रमाणाच्या बाहेर खाज येते ह्याला. तर अशी तुम्ही जर वनस्पती बघितली किंवा असे शेंगा बघितलं तर ह्याच्यापासून कधीही जवळ जाऊ नका. तुम्हाला दाखवायचं होतं, मी हातामध्ये घेतलं. तर आता हे आपण फेकून देऊ. तर मित्रांनो, हा आमचा केसर आंबा आहे, 5 वर्षापूर्वी लावलेला. आणि त्याला पण खूप छान असा मोहर आलेला आहे. बघा, एकदम खूप छान. म्हणजे आणि विशेष म्हणजे हा असा आंबा आहे, केसर आंबा, की हा कधी गॅप देत नाही. बाकी त्या वरती तिकडे शेतं आहेत, त्याच्यामध्ये जे आमचे आंबे आहेत ना, ते आंबे हापूस आंबा आहेत, तर ते 1 वर्ष गॅप देतात आणि हे दरवर्षी लागतात. पण केसर आंब्याची झाडं आमच्याकडे फक्त 10, 15, 20 असतील, जास्त नाही आहेत. आणि यावर्षी पण आपण जवळजवळ 150-200 लावण्याचा प्लॅन करत आहोत. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा, अजून तर बाकी आहे. आणि तोपर्यंत आम्ही तिकडे जातो. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर आता आपण तिथे विहिरीच्या वाडीपाशी येतो. आता तिकडे चाललो, जिथं आपलं छोटंसं एक घर पण आहे. लवकर संदेश. तर मित्रांनो, हे आपल्याकडे 2 गायी आहेत. मांडव बांधायला हे मेढी पोल टाकलेले आहेत इकडे. आणि सर्वात इम्पॉर्टंटमध्ये म्हणजे आपण या वर्षीचा नवीन वर्ष, हे जांभूळचं झाड आहेत, 2 आपल्याकडे रोप आहेत. तर हे झाडं लावून आणि आपण सेलिब्रेशन करणार आहोत. इकडे आपली वाडी लावलेली आहे, वांगी आहेत, टमाटर आहेत, तिकडे गवार वगैरे आहे, शेकटाचं झाड आहे, त्या कोंबड्या बिंबड्या आहेत, एकदम गावरान. इकडे केल्याचे झाड आहे, बघू शकता आपण. आज बाकीचे टमाटरला वांगी वगैरे लागलेले आहेत, पण तुम्हाला आता ते पूर्ण पॅक केलेला गेट, त्याच्यामुळे आज जाता येणार नाही. इकडे चालूच ठेव.
एकदम मस्त वारा लागतो. आणि तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता तुम्हाला दाखवतो इकडे हे काय आहे. तर मित्रांनो हे भात आहे. भात भिजत केलेला आहे. आता हे का भिजत केलं असेल तुम्ही विचार करू शकता, पण बहुतेक तुम्हाला माहीत नसेल, त्याच्यामध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला मी. तर मित्रांनो हे बऱ्याचशा गावामधल्या बाया एकत्र येतात आणि भात भिजवतात, आणि जिकडे आमच्या इकडे म्हणजे साधारणतः कासा किंवा मनोर या एरियामध्ये जाऊन ना ते पोहे बनवण्याचे जे मशीन असते, काय गिरणी काय काय मला माहीत नाही, तर त्या ठिकाणी जाऊन आणि त्याचे पोहे काढून येतात. जे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. तर मित्रांनो हे काय असेल तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. हे भाजीमध्ये टाकून खातात. फार आंबट. तर मित्रांनो हे खास करून भाजीमध्ये टाकतात. चिकनमध्ये मच्छीमध्ये किंवा असे मच्छी कोणती पण असेल ना, सुकी किंवा ओली, त्याच्यामध्ये टाकतात इकडची ग्रामीण माणसं. तर काय असेल तुम्ही कमेंट्समध्ये सांगा त्याच्यामध्ये. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आणि उद्या 31 आहे, तर खूप एन्जॉय करा. कोणी पण दारू वगैरे जास्त पुन्हा बाईक वगैरे इकडे तिकडे फिरवत बसू नका, कारण की आता साधारणतः 2-3 दिवसामध्ये खूप सारे ॲक्सिडेंट झालेले आहेत. त्याच्यामुळं नवीन वर्षामध्ये जरा काळजी स्वतःची घ्या. आणि आपल्यासोबत आपला आहे संदेश, आपला नेहमीचा कॅमेरामॅन. लाईक करा, शेअर करा. तर Yok,